नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या बनसोडे, लेडी फ्लाय कंपनीची ॲडमिन डायरेक्टर। आज सगळ्या महिलांसाठी हा मी खास व्हिडिओ बनवला आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आज देणार आहे। तो विषय आहे महिलांच्या अंगावरून पांढरं जाणे किंवा व्हाईट डिस्चार्ज होणे। मैत्रिणींनो, पूर्वी सुद्धा हे व्हाईट डिस्चार्ज होत होतं आणि हे होत राहणार आहे, कारण तुमच्या त्या व्हजायनल जागेवर व्हाईट डिस्चार्ज होणं गरजेचं आहे। पण जर हे व्हाईट डिस्चार्जचं प्रमाण नॉर्मल असेल, कमी प्रमाणात असेल तर ते तुमच्या बॉडीला घातक नाही। पण जर त्याचं प्रमाण वाढलेलं असेल, त्याला वास येत असेल, त्याचा रंग बदललेला असेल तर नक्कीच काळजी घेणं गरजेचं आहे। व्हाईट डिस्चार्ज होण्याची काही कारणं मी तुम्हाला सांगते। सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे व्हजायनल जागेची आपण घेत असलेली काळजी। सेकंड थिंग, तुम्ही वापरत असलेले केमिकल्सचे वॉश करण्यासाठीचे प्रोडक्ट। तिसरा पार्ट, आपण वापरत असलेलं सॅनिटरी पॅड। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रेग्युलर लाईफमध्ये व्हजायनल जागा स्वच्छ करताना स्वच्छ निर्मळ पाण्याचा तुम्ही वापर करू शकता, जेणेकरून तिथली पीएच लेवल वाढू शकत नाही। सेकंड म्हणजे मार्केटमध्ये जे काही प्रोडक्ट आपल्याला मिळतात ते आपण वापरतो, ते वापरल्यामुळे आपली व्हजायनल जागेची पीएच लेवल वाढते। ती जागेची पीएच लेवल वाढल्यामुळे सुद्धा व्हाईट डिस्चार्जचे प्रमाण हळूहळू वाढत जाते, कारण हे प्रोडक्ट केमिकल युक्त असल्यामुळे ते त्या सेन्सिटिव्ह जागेवर टच झाल्यामुळे त्यांचं रिॲक्शन होऊन तुमच्या बॉडीवर काहीतरी साईड इफेक्ट होत असतात, ते व्हाईट डिस्चार्जच्या मार्फत दिसून येतात। तिसरा महत्त्वाचा पॉइंट म्हणजे मासिक पाळीमध्ये 5 दिवस वापरत असलेलं सॅनिटरी पॅड। तुम्हाला एक उदाहरण सांगते मैत्रिणींनो, आपल्या बॉडीमध्ये जेव्हा ॲसिडिटी होते, म्हणजे तुम्ही अवेळी जेवता, अवेळी झोपता, त्यावेळेस तुम्हाला ॲसिडिटी होते, कारण तुमची बॉडी ही आम्लधारी आहे। मग ॲसिडिटी होते म्हणजे काय होते, तुमच्या बॉडीचा पीएच लेवल वाढलेला असतो। मग ते वाढल्यानंतर तुम्ही काय करता, एक तर सोडा, इनो, जे घरगुती काय उपाय आहे, गोळी वगैरे तुम्ही खाता आणि ती पीएच लेवल कमी करता। पण मासिक पाळीमध्ये मार्केटचं जे सॅनिटरी पॅड वापरल्यामुळे तुमच्या व्हजायनल जागेची सुद्धा पीएच लेवल वाढलेली असते। मग ती पीएच लेवल वाढल्यामुळे तुमची मासिक पाळी गेल्यानंतर किंवा रेग्युलर लाईफमध्ये सुद्धा काही दिवसांनी तुम्हाला व्हाईट डिस्चार्जचा प्रॉब्लेम जाणवतो किंवा व्हाईट डिस्चार्जचं प्रमाण वाढलेलं असतं। मग मैत्रिणींनो, मी तुम्हाला एका सॅनिटरी पॅडबद्दल सांगते की ते पॅड वापरल्यामुळे आपल्या व्हजायनल जागेची पीएच लेवल मेंटेन राहते। तुम्ही जेव्हा हे प्रोडक्ट स्वतः यूज कराल तेव्हा त्याचा तुम्हाला प्रत्यक्षात अनुभव येईलच। त्या प्रोडक्टचं नाव आहे लेडी फ्लाय ॲनियन सॅनिटरी पॅड। हे नॉर्मल पॅड सारखंच पॅड आहे, फक्त ह्या पॅडमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ही ॲनियन स्ट्रिप। जसं तुम्हाला ॲसिडिटी झाल्यावर तुम्ही गोळ्या औषधे घेऊन तिला व्यवस्थित करता, त्याच पद्धतीने मासिक पाळीच्या व्हजायनल जागेमध्ये सुद्धा पीएच लेवल वाढलेली असते, ती मेंटेन करण्याचं काम ही ॲनियन स्ट्रिप करते। याला ॲनायन सुद्धा म्हणतात। तुम्ही जर गुगलवर सर्च मारलं तर ॲनायनचे भरपूर तुम्हाला बेनिफिट्स वाचायला मिळतील। तर त्याचा सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट हा तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज कमी प्रमाणात व्हावा, रेग्युलर लावा आणि तुमची व्हजायनल जागा ही इन्फेक्शन होऊ नये यासाठी ह्या ॲनियनचं सॅनिटरी पॅड वापरणं गरजेचं आहे। तर मैत्रिणींनो, जर व्हाईट डिस्चार्ज होत असेल आणि जर नॉर्मल नसेल तर तुम्ही 100% स्वतःचं सॅनिटरी पॅड पहा, त्यात ॲनियन आहे की नाही। जर नसेल तर नक्कीच ॲनियन सारख्या सॅनिटरी पॅडची, ह्या लेडी फ्लाय सॅनिटरी पॅडची वापरायची सुरुवात करा, जेणेकरून तुमचं व्हजायनल जे व्हाईट डिस्चार्ज आहे याचं प्रमाण कमी होईल आणि तुमचं आरोग्य धोक्यात येणार नाही। तर मैत्रिणींनो, व्हाईट डिस्चार्ज का होते, त्याचे कारण आणि त्याचे उपाय आणि कुठल्या दर्जाचं सॅनिटरी पॅड वापरल्यामुळे तुमचं व्हजायनल पीएच लेवल मेंटेन राहू शकते, याच्याबाबत आज थोडक्यात तुम्हाला मी माहिती दिली। तर वेळीच सावध व्हा आणि ॲनियन सारखं, तेही लेडी फ्लायचं सॅनिटरी पॅड नक्कीच वापरा। काळजी घ्या, सुरक्षित राहा।